कधी ना कधी प्रत्येकाच्याच लाईफमध्ये हा क्षण आला असेल, पण अटी व नियमानुसार. आता मागच्या 8 दिवसापासून मी कास्ट व्हॅलिडिटी काढायच्या मागे लागलो होतो. त्यामुळे व्हिडिओ पोस्ट करू शकत नव्हतो. आता त्या एका डॉक्युमेंटसाठी मला कमीत कमी 15 ते 16 दुसरे डॉक्युमेंट जमा करावे लागले. नवे, जुने, शाळेतले, कॉलेजमधले सगळे डॉक्युमेंट जमा करून अपलोड केल्यावर कुठं फाईल तयार झाली. पण इथंच संपलं नाही, तर मला आता ही फाईल घेऊन कॉलेजला जायचं होतं आणि तिथून एक कव्हरिंग लेटर आणायचं होतं. कंधारपर्यंत तर मी बसमध्ये आलो, पण इथून पुढे जाण्यासाठी बसच निघत नव्हती. पण जवळ-जवळ 1-1.5 तास वेट केल्याच्या नंतर मी कसंबसं कॉलेजला आलो आणि कव्हरिंग लेटर तर घेतलं, पण शेवट इथंही झाला नाही. आता हे सगळे डॉक्युमेंट नेऊन समाज कल्याणला जमा करायचेत, म्हणून आजसाठी एवढंच. बाकी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. कधी ना कधी प्रत्येकाच्याच लाईफमध्ये हा क्षण आला असेल, पण अटी व नियमानुसार. आता मागच्या 8 दिवसापासून मी कास्ट व्हॅलिडिटी काढायच्या मागे लागलो होतो. त्यामुळे व्हिडिओ पोस्ट करू शकत नव्हतो. आता त्या एका डॉक्युमेंटसाठी मला कमीत कमी 15 ते 16 दुसरे डॉक्युमेंट जमा करावे लागले. नवे, जुने, शाळेतले, कॉलेजमधले सगळे डॉक्युमेंट जमा करून अपलोड केल्यावर कुठं फाईल तयार झाली. पण इथंच संपलं नाही, तर मला आता ही फाईल घेऊन कॉलेजला जायचं होतं आणि तिथून एक कव्हरिंग लेटर आणायचं होतं. कंधारपर्यंत तर मी बसमध्ये आलो, पण इथून पुढे जाण्यासाठी बसच निघत नव्हती. पण जवळ-जवळ 1-1.5 तास वेट केल्याच्या नंतर मी कसंबसं कॉलेजला आलो आणि कव्हरिंग लेटर तर घेतलं, पण शेवट इथंही झाला नाही. आता हे सगळे डॉक्युमेंट नेऊन समाज कल्याणला जमा करायचेत, म्हणून आजसाठी एवढंच. बाकी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.